नमस्कार, मी हिम्मत पाटील सर, महाराष्ट्र पोलीस। जर खरंच तुमच्या पल्ल्याला पोलीस होताना पाहायचं आहे किंवा सरकारी नोकरी मिळवायची आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। सर्वप्रथम त्या प्रत्येक आईवडिलांना माझा मनापासून नमस्कार की जे स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्या लेकराचे भविष्य घडवण्यासाठी आज अहोरात्र झटत आहेत। पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, तुम्ही पैसा साठवत आहात की तुमच्या लेकराचे भविष्य घडवत आहात? कारण तुमची खरी संपत्ती तुम्ही बँकेमध्ये बचत गटामध्ये साठवलेला पैसा नसून तुमचे लेकरूच तुमची खरी संपत्ती आहे। जितके लक्ष तुम्ही 10वी मध्ये असताना त्याच्या शिक्षणावरती दिले होते किंबहुना त्यापेक्षाही जास्त लक्ष त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असलेल्या 10वी नंतरच्या 3-4 वर्षामध्ये देणे गरजेचे आहे। खरंच आपण त्या ठिकाणी लक्ष दिलं आहे का आपल्या पाल्याचे भविष्य फक्त 10वी पास होण्यापुरतेच मर्यादित आहे? ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर भरतीची तयारी चालू करतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील वेळ वाया जात आहे। कारण याची खरी सुरुवात 11वीला असतानाच करणं गरजेचं आहे। आजकाल माझ्या असे निदर्शनास येत आहे की बऱ्याच मुलांनी 12वी नंतर अकॅडमीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि ते बरोबर देखील आहे। मात्र त्या ठिकाणी शिक्षणाची क्वालिटी, योग्य मार्गदर्शन, डिसिप्लिन हे आहे का नाही याची पालक म्हणून आपण किती वेळा चौकशी केली आहे? भले आपणास शिक्षणातील काही नाही समजलं तरी चालेल, मात्र तुमच्या मुलाची प्रगती होत आहे का याची वारंवार खात्री करणं गरजेचं आहे। कारण तुमचा गेलेला पैसा आज ना उद्या मिळवता येईल, मात्र तुमच्या मुलाचा गेलेला वेळ कधीच मिळवता येणार नाही। माझी त्या गुरुवर्यांनाही विनंती आहे, कोणत्याही मुलाचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या। माझी त्या मुलांनाही विनंती आहे, उगाच सैरावैर इकडे तिकडे फिरून आपल्या आईवडिलांचे स्वप्न धुळीत मिळणार नाही याची काळजी घ्या। माझी त्या आईवडिलांनाही विनंती आहे की आपल्या मुलाचा हा अनमोल वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या। हीच 4 वर्ष आपल्या मुलाची खूप महत्त्वाची आहेत। एकदा ही 4 वर्ष आपल्या मुलाची वाया गेलीत की पुन्हा कितीही पैसा घातला तर काहीही उपयोग होणार नाही। या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास 90 49 21 22 96 या नंबरवरती कॉल करा। धन्यवाद।